इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. दीक्षित साहेब, हे सगळं खरं आहे सर. हा व्हिडिओ खोटा आहे, मॉर्फ्ड आहे. सर, आता तरी तुम्हाला पटतंय ना? सर, एक गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली. त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर यांनी मला मारलं असतं तर माझ्या अंगावर वळ दिसायला हवे होते, पण माझ्या अंगावर एकही वळ नाहीये. सर, तो व्हिडिओ खोटा होता हे आता मी प्रूव्ह केलंय. आता तरी तुमची खात्री पटली आहे ना सर? माझी माणसं निर्दोष आहेत. मला वाटतं ही तक्रार आता बेसलेस आहे. नाही, पण हे आमच्या लक्षात का नाही आलं तेच मला कळत नाही. मिसेस पटकर, सॉरी. नाही म्हणजे तुम्ही ओरडून ओरडून आम्हाला सांगत होतात, पण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हतो. खरंच सॉरी. अरे नाही सर, प्लीज प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. पण सर प्लीज केस मागे घ्या. अनु, पण हा खोटा व्हिडिओ बनवला कोणी आणि का नाही माहित नीरजा, पण त्याचा शोध इन्स्पेक्टर साहेब घेतील. पण नीरजा प्लीज तू केस मागे घे ग. बाबा, बाबा, मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं आवडलेलं नाही आहे, पण माझ्या आनंदातच तुमचा आनंद आहे ना बाबा. माझ्या कुटुंबातच माझा आनंद आहे, ते माझे सर्वस्व आहे. बाबा प्लीज प्लीज समजून घ्या. तुझी आई म्हणते ना तेच बरोबर आहे. तू माझ्यावरच गेलीस, हट्टी. सोडा साहेब. एकदाळे, अविनाश पाटकरांना घेऊन या. वहिनी, ग्रेट आहेस. मला ना, मला पूर्ण खात्री होती की तू आम्हाला या सगळ्यातनं सोडवशील. वहिनी, घरच्यांसाठी आणि घरच्या माणसांसाठी तू काहीही करू शकतेस हे पुन्हा एकदा प्रूफ केलंयस.
अहो हळू अवी अविनाश नीरजाने केस मागे घेतली